महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। विधान परिषदेच्या 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागा लढवणार आहे। भाजपकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा समावेश आहे, तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरुण लखानी यांनाही वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषदेसाठी तिकीट जाहीर झालंय। सांगली, साताऱ्यातून धैर्यशील कदम, अमरावतीमधून प्रवीण पोटे, भंडारा, गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं या नावांना मंजुरी दिली असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीनं ही अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले। भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तगड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर भाजपकडून नेमकी कुणाकुणाला संधी मिळालेली आहे, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर अहिल्यानगरमधून नुकताच भाजपात प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव, लातूर, बीडमधून बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।